नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये वसुआत्या रम्याला समजावण्याचा प्रयत्न करतात. वसुआत्या रम्याला म्हणतात, हे बघ रम्या, या सगळ्या गोष्टीने काहीच उपयोग होणार नाहीये, कारण आता काव्या कोणाचं काहीच ऐकणार नाहीये. रम्या, मला माहीत आहे आत्तापर्यंत तू खूप प्रयत्न केलेस, परंतु शेवटी काय झालं? तुझ्या प्रयत्नांना यश आलं का? अगं, त्या काव्याला आता कळालंय आणि आता तर तिनेच मनापासून मुलाचा स्वीकार करायचा ठरवला आहे. त्यामुळे रम्या, प्लीज आता हे सगळं काही थांबव. आणि रम्या, गुरुजी काय म्हणालेत पाहिलंस ना, की काव्याच्या हातामध्ये त्यांना बाळ दिसतंय. तर आता रम्या म्हणते, आई अगं, त्यांना माझं आणि पार्थचं लग्नही दिसतंय. म्हणजे याचा अर्थ काय होतो की माझं आणि पार्थचं लग्नही होणार. वसुआत्या म्हणतात, रम्या अगं, मी तुला कसं समजावू आणि हे कसं शक्य आहे सांग ना. मला तर काही कळतच नाही आहे रम्या, की हे सगळं काही कसं होणार आहे ते. आता रम्या या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागते. रम्या वसुआत्यांना म्हणते, मला कळतंय ना, मला कळतंय की कसं होईल ते. मला सांगाई, नवरा आपल्या बायकोची ओळख कशी करून देतो? वसुआत्या म्हणतात, हा काय प्रश्न आहे? कशी करून देतो म्हणजे? अगं, आपली बायको आहे अशीच. रम्या म्हणते, नाही ग, तसं नाही. नवरा आपल्या बायकोची ओळख स्पेशली म्हणजे नक्की कशी करून देतो? म्हणजे अशी ओळख सुद्धा करून देता येते ना, की ही माझ्या बाळाची आई आहे. वसुआत्यांना रम्याच्या बोलण्याचा काहीच अर्थ लागत नसतो. वसुआत्या म्हणतात, म्हणजे? रम्या म्हणते, म्हणजे काव्याने आई पण स्वीकारलं आहे. म्हणजे आई पण स्वीकारणं आणि बाळाला हाताळणं याच्यामध्ये 9 महिन्याचं अंतर असतंच ना. म्हणजे आई, याचाच अर्थ आपल्याकडे अजून 9 महिने आहेत. तर वसुआत्या म्हणतात, ए बाई, नक्की काय शिजतंय काय तुझ्या डोक्यात? तर आता वसुआत्यांना रम्याचं काहीच कळत नसतं. रम्या म्हणू लागते, म्हणजे बाळ जन्माच्या वेळी बरेच कॉम्प्लिकेशन असतात ना. वसुआत्या म्हणतात, हे का विचारतेस तू? रम्या म्हणते, म्हणजे तूच मला म्हणाली होतीस ना की माझ्या जन्माच्या वेळी तुझा BP लो झाला होता. वसुआत्या म्हणतात, हो, पण त्याचा आता काय संबंध? तर रम्या म्हणते, म्हणजे कधी कधी यापेक्षा सुद्धा भीषण असूच शकतं ना. म्हणजे यापेक्षा सुद्धा क्रिटिकल परिस्थिती निर्माण होऊ शकते ना. म्हणजे बाळाला जन्म देत असताना आई, असं म्हणत रम्या शांत होते. वसुआत्या म्हणतात, आई पुढे काय? तर आता रम्या वसुआत्यांना म्हणते, कळेलच तुला, असं म्हणत रम्या तिथून निघून जाते. आता मात्र रम्याच्या अशा या वागण्यामुळे वसुआत्यांचं डोकंच चालायचं बंद झालेलं असतं. वसुआत्या म्हणतात, अरे देवा, ही रम्या काव्याच्या बाळाला तर काही करणार नाही ना. आता मात्र वसुआत्या घाबरून गेलेल्या असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, वसुआत्या विजयला भेटायला येतात. विजय म्हणू लागतो, थँक्यू, मला खरंच इतकं बरं वाटलं सांगू, की तुम्ही स्वतःहून मला फोन करून मला भेटायला बोलवलं. म्हणजे असंच तुम्हाला इनकेस सांगतो की खरं तर सध्या तुमच्या मुलीला भेटायचे माझे दिवस आहेत, पण तुम्ही मला स्पेशली फोन करून भेटायला बोलवलं. तर आता वसुआत्या म्हणतात, कारणच तसं आहे विजयराव, आज माझी रम्या पुन्हा रडली. या लोकांनी रडवलं तिला. आता विजय विचारतो की कोण? तर वसुआत्या म्हणतात, अजून कोण असणार? तर विजय म्हणतो, आता तर त्या पार्थला मी सोडणार नाही. तर वसुआत्या म्हणतात, यावेळी त्या काव्याने तिला रडवलं नाही. म्हणजे पार्थ सुद्धा बोललाच रम्याला, परंतु काव्याने तर रम्यावर हात उगारला. आता हे ऐकताच विजयला धक्काच बसतो. आता वसुआत्या घडलेला सर्व प्रसंग विजयला सांगू लागतात. कशा प्रकारे काव्याने सनसनीत रम्याच्या कानाखाली वाजवलं आणि त्यानंतर तिने ताकीद दिली की इथून पुढे जर माझ्या बाळाच्या आसपास जरी आलीस, तुझी सावली जरी त्याच्यावर पडली तरी जीव घेईन तुझा. आता हे सांगत असताना वसुआत्या जसं काय असं दाखवून देत असतात की रम्याची यात काहीच चूक नाही. आता विजय खूप चिडतो आणि म्हणू लागतो, हातच कसा लावला माझ्या रम्याला, आता मी सोडणार नाही. असं म्हणत विजय त्याच्या गाडीमध्ये बसायला जातो. तर त्यावेळी वसुआत्या म्हणतात, ऐका विजयराव, प्लीज माझं ऐका. तर विजय म्हणतो, काय? तर आता वसुआत्या म्हणू लागतात, प्लीज तुम्ही असं काहीही करू नका. विजय विचारतो, का, कशासाठी? तर वसुआत्या नाटक करत म्हणतात, इतकी वर्ष त्या लोकांनी मला रडवलंच, माझाही अपमान असाच केला आणि इतकी वर्ष मी अपमान सहन करते, परंतु त्या लोकांनी जर तुमचा अपमान केला तर मी ते नाही सहन करू शकत. तर विजय वसुआत्यांना म्हणतो, नाही, विषय माझ्या रम्याचा आहे. माझ्या रम्याला ते बोलूच कसे शकतात? माझ्या रम्यावर हात कसा उगारू शकतात? मी आता त्यांना सोडणार नाही. असं म्हणत विजय पुन्हा एकदा त्याच्या गाडीमध्ये बसायला जातो. वसुआत्या म्हणतात, थांबा विजयराव, तुम्ही काय करणार आहात? तर विजय म्हणतो, म्हणजे? तर वसुआत्या म्हणू लागतात, विजयराव, अहो इतकी वर्ष मी त्या घरात राहतेय, अहो इतक्या वर्षात मी जर काही करू शकले नाही तर मग तुम्ही काय करणार आहात?
हे बघा विजयराव, त्या माणसांना कोणाचीच किंमत नाही, कोणाचीच पर्वा नाही. तुम्हाला माहीत नाही आहे विजयराव, म्हणून मी तुम्हाला सांगते की त्या घरावर माझाही हक्क आहे. असं असून सुद्धा त्या घरामध्ये नोकरापेक्षा सुद्धा कमी किंमत मिळते मला, कमी मान मिळतोय मला. आता विजय वसुहत्यांना प्रश्न करत म्हणतो, त्या घरावर तुमचाही हक्क आहे? तर वसुहत्या म्हणतात, हो. वाटत नाही ना माझ्याकडे बघून? माझ्या रम्याची सुद्धा तीच गत आहे. इतकी वर्ष त्या घरात फक्त आम्ही मन मारून राहतोय. रम्याची सुद्धा तीच अवस्था होते, परंतु रम्याची ती अवस्था मी नाही पाहू शकत. तो पार्थ मला काय म्हणतो माहीत आहे का विजयराव? वसुहत्या, आता तरी रम्याची बाजू घेणं बंद कर. आता रम्याचं लग्न ठरलंय ना, मग पाठव ना तिला तिच्या नवऱ्याच्या घरी, तरच या घरामध्ये नीट होईल. तर विजय म्हणतो, नीट करूया ना, सगळं काही नीट करूया. त्या पार्थला सुद्धा आणि त्या काव्याला सुद्धा, त्यांना अजून माहीत नाही आहे की सगळी वादळं ही घोंगावत येत नाहीत. काही वादळं ही दबक्या पावलांनी येतात, पण सगळं उद्ध्वस्त करतात. असं म्हणत विजयने आता संपूर्ण देशमुख कुटुंबांना उद्ध्वस्त करण्याचा विडाच उचललेला असतो. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, मानिनीताई, पार्थ आणि काव्या आता एकत्रच संध्याकाळची प्रार्थना म्हणत असतात, शुभंकरोती म्हणत असतात. आणि त्यावेळी जीवा आणि नंदिनी सुद्धा याला सामील होतात. आता प्रार्थना पूर्ण होताच नंदिनी पाहते तर काव्याच्या चेहऱ्यावरचं हसू. आता काव्याच्या चेहऱ्यावर हसू पाहून नंदिनी काव्याला म्हणते, काय आज तर तू खूप खुश दिसतेस, झालं का तुझ्या सगळं काही मनासारखं? तर आता काव्या म्हणू लागते की हो ताई, तू अगदी बरोबर बोलत होतीस. बाळ हा काही प्रश्न नाही आहे, तर बाळ हेच उत्तर आहे. नंदिनी म्हणते, तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ना, मग झालं. आता मानिनीताई जीवा आणि पार्थला प्रसाद देतात आणि त्यानंतर काव्या आणि नंदिनीला प्रसाद देत असतात. तर त्यावेळी जीवा म्हणतो, काय हे काय चाललंय? तर मानिनीताई म्हणतात, तुम्हाला काय करायचं आहे रे? या बायकांमधल्या गोष्टी आहेत, त्यामुळे तुम्ही दोघं यामध्ये पडू नका. तर जीवा म्हणतो, अरे बडे भैया, तुला माहीत आहे का आपल्या बाबांनी त्या दिवशी काय केलं ते? तर पार्थ म्हणतो, काय केलं? तर त्यावेळी मानिनीताई येतात आणि म्हणतात, काय केलं बाबांनी? तर जीवा म्हणतो, अगं पुरुषांमधल्या गोष्टी आहेत, तुम्हाला काय करायच्यात त्या गोष्टी? आता मानिनीताईंचं उत्तरच जीवाने पुन्हा एकदा मानिनीताईंना दिलेलं असतं. आता मात्र जीवा चांगलाच थपाटा खातो. त्यावेळी मात्र सर्वच जण हसू लागतात. आता सगळ्यांची मज्जा मस्करी चालू असतं, खेळीमेळीचं वातावरण असतं आणि त्यावेळी सर्वच जण गप्पा मारायला बसतात. नंदिनी म्हणते, चला तर, तुमचं मार्गी लागलं तर आमचंही मार्गी लागतंय. तर आता पार्थ म्हणतो, तुमच्या मार्गी लागण्याबद्दलच आम्हाला बोलायचं आहे जरा. नंदिनी आणि जीवा, त्या दिवशी तुम्ही घाईघाईत निघून गेलात तर का? रेखाताईंचा भाचा वेदांत हरवला होता. आई मला बोलली की तो सापडला, पण तरी सुद्धा तुम्ही दोघंही रोज जोडीने बाहेर जाता का? नक्की कुठे जाताय तुम्ही? आता नंदिनीला अविनाश दादांसोबतचं बोलणं आठवतं. नंदिनीने अविनाश दादांना सांगितलेलं असतं की आता हे फक्त मुंबईमधलं रेकॉर्ड आहे, परंतु आता आम्हाला लवकरात लवकर महाराष्ट्रातील किडनॅपिंग झालेल्या मुलांबद्दलचं रेकॉर्डिंग मिळेल का? आता ह्या सगळ्या गोष्टीचा नंदिनी विचार करू लागते. आता काव्या नंदिनीला म्हणते, काय ग ताई, ऑल ओके ना? नंदिनी म्हणते, हो. म्हणजे वेदांत तर सापडला आहे, परंतु अजून काही मुलं आहेत जी पाळणा घरातूनच किडनॅप केली जात आहेत आणि त्याच मुलांचा आम्ही शोध घेत आहोत. तर आता पार्थ नंदिनी आणि जीवाला म्हणतो, हे सगळं खूप धोकादायक आहे. तर मानिनीताई म्हणतात, बघ बाबा, आता तूच यांना समजाव, मी तर समजावून कंटाळले आहे. मला सांग पार्थ, आता या दोघांचं काम आहे का ते? तर पार्थ मानिनीताईंना म्हणतो, आई, चांगलं काम हे कोणा एकाचं नसतं. मी डेंजर आहे असं म्हणतोय कारण आपण त्यांना सपोर्ट करायचा आहे. तर काव्या म्हणते, हो आई, म्हणजे बाहेर ते संकटांचा सामना तर करतच आहेत आणि घरात आल्यावर सुद्धा त्यांनी संकटाचा सामना करायचा का? नाही, मला तरी वाटते की आपण त्यांना सपोर्ट करायलाच हवा. तर पार्थ म्हणू लागतो, मी आहे तुमच्यासोबत. तर काव्या म्हणते, मी अगदी अभिमानाने सांगेन की मी फक्त कलेक्टर नाही, तर माझ्या घरातीलही सगळ्यांना समाजाबद्दल भान आहे, काळजी आहे. तर मानिनीताई म्हणतात, बाई, सगळे देशभक्त माझ्याच घरात जन्माला आलेत. नाही, मी तुम्हाला अडवत नाहीये, तुम्ही जे करताय ते करा, छान काम करताय, पण एक गोष्ट मात्र नक्की, म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की शेवटी आपण सामान्य माणसं आहोत बरं का? तर जीवा म्हणतो, आई, सामान्य माणसंच क्रांती घडवतात. तर मानिनीताई म्हणतात, आणि हो, सामान्य माणसांना भूक तरी लागते ना, मग चला आता जेवायला. तर पार्थ म्हणतो, हां, आता सामान्य माणसाला जेवणात मटण मिळालं तर जीवा म्हणतो, तर क्रांती घडवण्यासाठी बळ मिळेल. आता या सर्वांच्या छान गप्पा चालू असतात आणि त्याच वेळी वसु आत्या आणि रम्या त्या ठिकाणी येतात. आता रम्याला पाहताच काव्या म्हणते, आलात ना?
अगं ताई, आज कोणाला तरी जास्त भूक लागली असणार, माझ्या हातचा मार खाऊन झालाच आहे, मग आता पोटभर जेवून सुद्धा घ्या, असं म्हणत आता काव्या रागानेच रम्याकडे पाहते. तर नंदिनी आता काव्याला विचारते, म्हणजे कोणी मार खाल्लाय तुझ्या हातचा? तर काव्या म्हणते, काय झालं, कोणी खाल्लं असेल बरं, आठव बरं. आता पार्थ म्हणू लागतो, मी हिंट देऊ का? आता मात्र इथे रम्याला खूप राग आलेला असतो. रम्या वसुआत्यांना म्हणते, आई मी बाहेर जेवायला जाते, असं म्हणत ती घरातून बाहेर पडते. आता वसुआत्या तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात, परंतु रम्या काही थांबत नाही. आता मात्र वसुआत्यांना खूप राग आलेला असतो. आता वसुआत्या काव्याच्या समोर येतात आणि काव्याला म्हणतात, का बोललीस माझ्या रम्याला? तर त्यावेळी पार्थ म्हणतो, इतके दिवस रम्या बोलत होती ना. वसुआत्या, आता तरी त्या रम्याची बाजू घेणं बंद कर. जीवानंदिनी, तुम्ही फ्रेश होऊन घ्या. आई तू जेवणं वाढायला घे. काव्या, चला तुम्हाला औषध देतो जेवणाच्या अगोदरचं, असं म्हणत सर्वजण आपापल्या कामाला निघून जातात. आता मात्र वसुआत्या खूप चिडलेल्या असतात. तर दुसरीकडे आता नंदिनी तिच्या रूममध्ये येते आणि बोर्डवर तिने आता सगळा मॅप तयार करायला घेतलेला असतो. सर्वप्रथम ती मास्टर असं नाव लिहिते. तर त्याचवेळी त्या ठिकाणी जीवा येतो आणि म्हणतो, मास्टर काय मॅडम, काय चाललंय? नंदिनी म्हणते, काही नाही, तुमच्या मित्राकडून PDF येण्याची वाट बघतेय. आता नंदिनी जीवाला बोलायला आणि जीवाच्या मोबाईलवर PDF यायला. तर आता जीवा पाहतो आणि नंदिनीला म्हणतो, अगं काय इच्छाशक्ती आहे तुझी, PDF आली सुद्धा. आता नंदिनी लगेच जीवाचा मोबाईल घेते आणि लगेच PDF मध्ये माहिती चेक करायला सुरुवात करते. तर जीवा म्हणतो, 1 मिनिट, आपण लॅपटॉपवरच ओपन करू, असं म्हणत आता तो PDF जीवा लॅपटॉपवर ओपन करतो आणि नंदिनीला म्हणतो, हे बघितलंयस? म्हणजे बघ ना, अगं उन्हाळ्याच्या सुट्टीत नाशिकमधून 5 मुलांचं अपहरण केलं गेलं आहे. किती भयंकर आहे हे सगळं काही. तर नंदिनी जीवाला म्हणते, आणि कशी झालीत हे वाचलात का? स्प्रेमुळे झालंय. तर आता जीवा म्हणतो, हो, आणि साताऱ्यातही अगदी सेमच आहे. 2024 साली साताऱ्यातूनही सेम अशीच 5 मुलं किडनॅप झाली होती. कंदी पेढे वाटप केले होते, त्यांच्या आयांना बेशुद्ध केलं होतं आणि त्यानंतर मुलांना किडनॅप केलं होतं आणि त्यानंतर ही मुलं सापडली सुद्धा नाही. तर आता नंदिनीला अविनाश दादांचं बोलणं आठवतं. अविनाश दादा म्हणतात की या सगळ्या मुलांचा शोध सुरूच आहे, कारण ही सगळी मुलं 1 आठवड्याच्या गॅप नंतरच गायब झाली आहेत, किडनॅप केली गेली आहेत. आणि म्हणूनच नंदिनी जीवाला म्हणते, जीवा आता एक काम कराल का, या 2 किडनॅपिंगच्या मागे किती गॅप होता हे बघाल का? जीवा म्हणतो, 1च मिनिट, असं म्हणत आता जीवा चेक करतो आणि नंदिनीला म्हणतो, 1 आठवड्याचा. तर आता नंदिनीच्या लक्षात येतं. नंदिनी म्हणते, मास्टर. जीवा, मला असं वाटते की हे दोन्ही किडनॅपिंग त्या मास्टरनेच केले आहेत आणि तो बरोबर उन्हाळ्याच्या सुट्टीतच मुलांना किडनॅप करतो. तर जीवा म्हणतो, पण उन्हाळ्याच्या सुट्टीतच का? तर नंदिनी जीवाला म्हणते, उन्हाळ्याच्या सुट्टीत फक्त मुलांना सुट्ट्या असतात, आई बाबांना नाही. म्हणजे जे वर्किंग आई वडील असतील ते मुलांना आपल्या नक्कीच पाळण्याघरात ठेवत असतील आणि बरोबर याच गोष्टीचा गैरफायदा हा मास्टर घेत असणार. तुम्हाला कळतंय का जीवा? म्हणजे याच माणसाने गेल्या 2 वर्षामध्ये 10 मुलांचं किडनॅपिंग केलं आहे. तर जीवा नंदिनीला म्हणतो, पण हा मास्टर इथेच थांबला नाहीये. 2026 मध्ये ऑलरेडीच 4 मुलांचं किडनॅपिंग झालं आहे. तर नंदिनी जीवाला म्हणते, याचा अर्थ आता अजून 1 मुलगा किडनॅप होणार. असं म्हणत आता नंदिनी बोर्डकडे पाहते आणि पुढचा विचार करू लागते. दुसरीकडे पाहायला मिळतं, काव्य आपला अभ्यास करते आणि रूममध्ये येते. रूममध्ये येताच काव्य दरवाजा बंद करते आणि काव्याच्या वेळी मागे वळून पाहते. तर त्यावेळी काव्यासाठी एक मोठं सरप्राईज असतं. ते म्हणजे पार्थने आपलं प्रेम व्यक्त करत फळांच्या साह्याने काव्या आय लव्ह यू असं लिहिलेलं असतं. काव्य ते पाहून खुश होते आणि बेडवर एका बाळाला गुंडाळून ठेवलेलं असतं. आता ते बाळ म्हणजेच काव्याचा बोकुडी असतो. काव्या पाहते आणि तिला हसायला येतं. तर आता काव्याला पार्थ येतो आणि मिठी मारतो. त्यावेळी काव्या पार्थला विचारते, काय हे? तर पार्थ म्हणतो, काय हे? बोकुडी? असं म्हणताच दोघेही हसू लागतात. तर त्यानंतर पार्थ काव्याला म्हणतो, काव्या, मला माहीत आहे आई होणं हे आतून वाटलं पाहिजे, माहीत आहे मला, पण हे तुम्हाला कधी वाटेल, या गोष्टी तुम्हाला कधी समजतील याचीच तर मी वाट बघत होतो. पण याच दरम्यान मी तुमच्यावर कधी चिडलो असेन, मी कधी रागावलो असेन, मी या सगळ्या गोष्टीचा मी तुमच्यावर कधी राग व्यक्त केला असेल किंवा मी जर तुम्हाला काही बोललो असेल तर आय एम सॉरी. असं म्हणत आता पार्थ कान पकडतच काव्याची माफी मागतो. तर काव्य म्हणू लागते, काय हे देशमुख, काहीतरी उगाच आपलं. देशमुख, अहो काय बोलताय तुम्ही? तुमच्या बोलण्याचा मला कधी त्रास होईल का किंवा राग येईल का?
तुम्ही आता काहीच बोलू नका हा, गप्प बसा. अहो तुम्ही माझ्यासारख्या सैरभैर मुलीला सावरलं. माझ्या हातातलं गर्भसंस्काराचं पुस्तक तुम्ही बाजूला ठेवलंत आणि अभ्यासाचं पुस्तक तुम्हीच मला आणून दिलं. म्हणूनच तर मी म्हणते ना देशमुख, की तुम्ही माझे ग्रीन फ्लॅग आहात. तुम्हाला सांगते, माझी आणि माझ्या बाळाची तुमच्याबद्दल काहीही तक्रार नाही. तर पार्थ म्हणतो माझ्या बाळाची म्हणजे काय म्हणायचं आहे का नक्की तुम्हाला? तर काव्य पार्थला म्हणते, देशमुख मला असं म्हणायचं आहे की माझी आणि आपल्या बाळाची तुमच्याबद्दल काहीही तक्रार नाही आहे. आता पार्थ काव्याला प्रेमाने जवळ घेतो. तर काव्य पुढे पार्थला म्हणते, पण मला सांगा तुम्ही याला का असं अचानक बाहेर काढलं आहे? तर आता पार्थ काव्याला म्हणतो, काय आहे ना, हे आपल्या बाळाचं पहिलं खेळणं असेल. तर काव्य म्हणते काय? तर पार्थ म्हणतो, आधी हे तुमचं होतं ना, परंतु आता माझ्या बाळाचं म्हणजे आपल्या बाळाचं. खरं सांगू का, रिसर्च असं सांगतो, माणसाला कधी शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असेल, स्ट्रेस आला असेल, तर उपाय म्हणून फरवरून असा हात फिरवायचा. काव्य म्हणते अच्छा. तर पार्थ म्हणतो, शरीराच्या काही वेदना असतील तर मग शरीर ते विसरतं आणि मन शांत होतं. तर काव्य म्हणते असं आहे का, घेऊन बघूया जरा. असं म्हणत आता काव्य बाळाप्रमाणेच त्या बोकुडीला जवळ घेते आणि पार्थला म्हणते, खरंच छान वाटतंय. तर पार्थ म्हणतो हो ना. तर काव्य म्हणते, पण माझ्याकडे याच्यापेक्षा सुद्धा बेस्ट उपाय आहे. तर पार्थ विचारतो काय, कोणता? तर काव्य पार्थला म्हणते, तुम्ही जसं वाचलत ना म्हणजे हे फरचं, तसंच मी अजून एक गोष्ट वाचली. असं म्हणत काव्य पार्थला म्हणते, आपल्याला कुठलाही मानसिक किंवा शारीरिक त्रास होत असेल किंवा स्ट्रेसमध्ये असू किंवा कुठल्याही प्रकारच्या कळा येत असतील, मग त्यासाठी बेस्ट उपाय म्हणजे आपल्याकडे एक बेस्ट पार्टनर असलाच पाहिजे. त्याच्याशी छान मनसोक्त गप्पा मारल्या मग मात्र सगळं ठीक होतं. असं म्हणत काव्या पार्थकडे पाहते. तर पार्थ काव्याला म्हणतो, थँक्यू काव्या, थँक्यू फॉर ॲक्सेप्टिंग आणि थँक्यू फॉर एव्हरीथिंग. काव्या खरंच सांगू का, मला खरंच खूप भारी वाटते की आपलं सगळं चांगलं झालं आहे. सगळ्यात भारी या गोष्टीसाठी वाटते की ती रम्या नावाची निगेटिव्हिटी आपल्या आयुष्यातून कायमची गेली. आता पार्थ काव्याला जवळ घेतो तर काव्यही खुश असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनीचं काम चालूच असतं. तर जीवा नंदिनीला विचारतो की काय बघतेस? तर आता नंदिनी जीवाला म्हणते, मी नाशिकचा मॅप बघते. म्हणजे 2024मध्ये जी मुलं किडनॅप झाली, ज्या पाळणाघरातून झाली, त्यामध्ये किती डिस्टन्स आहे आणि या सगळ्यामध्ये म्हणजे तो मास्टर कशाप्रकारे त्यांना किडनॅप करतोय, या सगळ्याचा मी अभ्यास करते आहे. जीवा तुम्ही माझी मदत कराल का? तुम्ही एक छोटंसं काम करा. जीवा म्हणतो हो सांग ना. तर आता नंदिनी जीवाला म्हणते, मी जसे पॉईंट सांगते तसे तुम्ही बोर्डवर लिहा ना. जीवा म्हणतो हो चालेल ना. असं म्हणत आता जीवा बोर्डवर पॉईंट लिहायला घेतो. आता नंदिनी जी नावं सांगेल तशी जीवा आता बोर्डवर लिहत असतो. आता सगळी नावं जीवा बोर्डवर लिहितो त्यावेळी जीवा नंदिनीला प्रश्न करत म्हणतो, पण यावरून काय करणार आहे नंदिनी? तर आता नंदिनी बोर्डवर लक्ष टाकते आणि जीवाला म्हणते, जीवा पॅटर्न सापडला. आता नंदिनी बोर्डवर लिहिलेली नावं त्यांच्या जोड्या जुळवते. त्यामध्ये साळुंके वाईन यार्ड, पांडववेणी, मुक्तिधाम, अंजनेरी हिल्स आणि सोमेश्वर ही नावं असतात. आता ज्यावेळी ही सगळी नावं एकत्र जोडली जातात त्यावेळी एम हे अक्षर तयार होतं. जीवा म्हणतो एम. नंदिनी म्हणते, तुमच्या लक्षात आलं नाहीये का जीवा? हा जो कोणी मास्टर आहे ना, त्याला त्याच्या नावाची भीती आणि खूनही सोडायची आहे. म्हणजे त्याच्या नावाप्रमाणे एम तयार होईल अशा जागा त्याने निवडल्यात आणि त्या जागांवरच्याच पाळणाघरांना त्याने टार्गेट केलं आहे. जीवा नंदिनीला म्हणतो, एक मिनिट, मी आता साताऱ्याचं चेक करतो. आता साताऱ्याची नावं सुद्धा तशीच लिहिली जातात. सदर बाजार, मंगळवार पेठ, पोवई नाका, शाहूपुरी आणि कोंडोली. आता या सगळ्या अक्षराने सुद्धा मास्टरच्या नावाचा एम हेच अक्षर तयार होतं. आता जीवा त्या अक्षरांचा एम तयार करतो आणि नंदिनीला म्हणतो की एम तयार होतोय. आता नंदिनी जीवाला म्हणते, आणि मुंबई? जीवा आता आपल्याला मुंबईतील पाहावं लागेल. जीवा गोरेगावमध्ये जी 4 मुलं किडनॅप झाली त्यांचं लोकेशन बघा ना एकदा. जीवा म्हणतो हो मी लगेच बघतो. असं म्हणत आता जीवा त्याचं लोकेशन पाहायला घेतो. आता जीवा जशी नावं सांगेल तशी नंदिनी ती नावं बोर्डवर लिहत असते. आता यामध्ये आरे फॉरेस्ट, माइन्स पेस्ट, गोरेगाव स्टेशन, बिंबिसार आणि शेवटचं एक नाव राहिलेलं असतं. तर जीवा म्हणतो शेवटचं एक नाव लिहिलं की पुन्हा एकदा एमच तयार होणार. तर आता नंदिनी म्हणते कोणतं? तर जीवा म्हणतो
फिल्म सिटी, गोरेगाव फिल्म सिटी. तर आता नंदिनी म्हणू लागते म्हणजे या पुढचं किडनॅपिंग हे गोरेगाव फिल्म सिटीच्या आसपासच्या पाळण्याघरातून होणार आहे. तर जीवा म्हणतो अगदी करेक्ट. आणि सगळी किडनॅपिंग हे 1 आठवड्याच्या गॅपनुसारच होतात. म्हणजे आता पुढचं किडनॅपिंग हे 2 दिवसानंतर होणार आहे. आता पुढच्या आठवड्यासाठी फक्त 2 दिवस बाकी आहेत. तर नंदिनी म्हणते म्हणजे आता पुढचं किडनॅपिंग 2 दिवसांनी लगेच होणार आहे. तर जीवा म्हणतो एक्झॅक्टली. तर आता जीवा म्हणू लागतो किती भयंकर आहे हे सगळं काही. तर नंदिनी जीवाला म्हणते भयंकर तर आहेच, परंतु यावेळी आपण अडवणार आहोत या सगळ्यांना. माणुसकी, प्रेम, नाती, विश्वास या सगळ्याची चिडफाड करणारी जी कोणी माणसं आहेत ना, त्यांना ठेचायला आता आपण पाय उचलले आहेत जीवा. तर दुसरीकडे पाहायला मिळतं रम्या मात्र तिच्या प्रेमामध्ये पूर्णपणे हरवून गेलेली असते. तिने आतापर्यंत पार्थला लिहिलेली सगळी लेटर, रम्या आणि पार्थ अशी शुभविवाह हे पत्रिका छापलेली असते. हे सगळं काही ती समोर घेऊन बसते. पार्थ सोबतचे तिचे फोटोही तिच्या समोर असतात. या सगळ्या आठवणी तिच्या समोर असतात आणि त्यावेळी तिचे अश्रू अनावर होतात. तिचं पार्थवर जीवापाड प्रेम असतं आणि म्हणूनच तिने प्रत्येक गोष्ट अगदी जपून ठेवलेली असते. तिने पार्थच्या प्रेमामध्ये स्वतःला झोकून दिलेलं असतं. तर दुसरीकडे काव्य आणि पार्थ झोपलेले असतात आणि त्याचवेळी रम्या पार्थला फोन करते. पार्थ आता पाहत नाही. आता काव्य उठू नये, तिला जाग येऊ नये म्हणून पार्थ फोन उचलतो आणि म्हणतो हॅलो, कोण बोलतंय? तर रम्या रडतच म्हणते पार्थ तू माझा नंबर डिलीटही केलास? तर पार्थ पाहतो तर रम्याचा फोन असतो. पार्थ रम्याला म्हणतो कशाला फोन केलायस? तर आता रम्या पार्थला म्हणते मला तुझ्याशी बोलायचं आहे पार्थ. तर पार्थ रम्याला म्हणतो पण मला बोलायचं नाहीये, कधीच बोलायचं नाहीये, बाय असं म्हणत पार्थ फोन ठेवणार. रम्या म्हणते पार्थ प्लीज प्लीज पार्थ फोन ठेवू नकोस. पार्थ प्लीज मला आत्ताच्या आता तुझ्याशी बोलायचं आहे रे असं म्हणत रम्या रडत असते. तर पार्थ म्हणतो पण मला तुझ्याशी बोलायचं नाहीये, हे एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? रम्या म्हणते पार्थ काही झालं तरी मला आता तुझ्याशी बोलायचं आहे आणि तू जर माझ्याशी बोलायला नाही आलास तर मग मी तुमच्या रूमचा दरवाजा वाजवेन. तू जेवढ्या वेळा दरवाजा बंद करशील तेवढ्या वेळा मी दरवाजा वाजवत बसेन. काव्याची झोप मोड करेन. आता काव्याला त्रास होऊ नये म्हणून पार्थ म्हणतो ठीक आहे आलोच मी असं म्हणताच रम्या खुश होते. रम्या पार्थला म्हणते ये मी वाट बघते असं म्हणत रम्या खुश होऊन फोन ठेवते. आता पार्थ रम्याला भेटायला येण्यासाठी बाहेर येतो, परंतु त्यावेळी पार्थने आपल्या मोबाईलचं व्हॉइस रेकॉर्डिंग ऑन करून ठेवलेलं असतं. आता रम्या मागूनच येते, पार्थच्या खांद्यावर हात ठेवते. पार्थ मागे वळून पाहतो तर रम्या आलेली असते. आता रम्या क्षणार्धात पार्थला पाहताच ती लगेच पार्थला मिठी मारते आणि रडू लागते. पार्थ म्हणतो रम्या काय करतेस तू, रम्या काय करतेस तू असं म्हणत आता पार्थ रम्याला बाजूला करतो आणि म्हणतो रम्या लांब राहायचं आणि जर तू माझ्यापासून लांब नाही राहिलीस तर घरच्यांना ओरडून उठवेन मी. तर आता रम्या पार्थला म्हणते पार्थ असं का करतोयस तू? पार्थ तू माझ्याशी असा का वागतोयस? असं काय आहे जे काव्यात आहे आणि माझ्यात नाही आहे? तर पार्थ रम्याला ठणकावून सांगतो मला तुझी आणि काव्याची कंपॅरिझन करायचीच नाही आहे. खरं तर तुमची कंपॅरिझन होऊच शकत नाही आणि तरीसुद्धा तुला उत्तर हवं असेल ना तर ऐक. काव्या स्वाभिमानी आहेत. त्यांना स्वतःचं फ्युचर घडवण्याची धमक आहे त्यांच्यामध्ये आणि त्या जितक्या सुंदर आहेत ना तितक्याच निष्पापही आहेत. आता मात्र रम्या खूप चिडलेली असते. आता पार्थ पुढे म्हणतो आणि मुख्य म्हणजे स्वतःचं भान आणि स्वतःचा तोल कधीच ढळू देत नाहीत. स्वतःचं अस्तित्व जपतात ते. आणि काय आहे ना रम्या, जी माणसं स्वतःची कदर करतात ना तर जग त्यांची कदर करतं. पण तुला हे आयुष्यात कधी जमलंच नाही रम्या. रम्या पार्थला म्हणते म्हणजे तुझ्यावरच्या प्रेमाखातर मी स्वतःला विसरून गेले, हे माझी चूक होती का पार्थ? पार्थ अरे तुझ्यावरच्या प्रेमात मी स्वतःची कधीच कदर केली नाही, सतत तुझी कदर करत राहिली, ही माझी चूक होती का पार्थ? तुझं प्रेम स्वतःच्या मनात माझ्या मनात निरंजनासारखं तेवत ठेवलं, ही माझी चूक होती का पार्थ? पार्थ अरे तुझ्या प्रेमासाठी मी काय काय नाही केलं सांग ना, मी काय नाही केलं आहे? अरे स्वतःला संपवून घेण्यापर्यंत मी गेले होते, कारण माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे पार्थ. आणि तू आला होतास पार्थ माझ्यापर्यंत, पण त्याचा काय उपयोग झाला पार्थ? त्या मुलीने तुला नाचवलं आणि त्याच मुलीसोबत तू लग्न केलंस. तर पार्थ म्हणतो की हो मी तिच्याशी लग्न केलं मी काव्यासोबत लग्न 100 वेळा करेन, पुन्हा करेन, अगदी मरेपर्यंत करेन. रम्या एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा पुन्हा नव्याने जन्म घेईन तेव्हा तेव्हा मी फक्त काव्यासोबतच लग्न करेन.
रम्या, काव्या म्हणजेच माझं आयुष्य आहेत. काव्या म्हणजेच माझं हृदय आहे. रम्या, कॉलेजमध्ये असताना तू मला एकदा सांगितलं होतं की आपलं मन म्हणजेच हृदयाच्या अर्ध्या तुकड्याप्रमाणे असतं आणि म्हणूनच रम्या, त्या तुकड्यासोबत प्रत्येक तुकडा जोडला जाऊ शकत नाही. असा एकच तुकडा होतो जो आपल्या मनाला फिट होतो आणि एकच तुकडा असतो जो आपलं जग असतो. तेव्हा तर रम्या, तुझ्या या बोलण्यावर मी हसलो होतो, परंतु जेव्हा काव्या माझ्या आयुष्यात आल्या ना, त्यावेळी तुझ्या या सगळ्या गोष्टींमधली मला ही एकच गोष्ट पटली रम्या. त्यामुळे रम्या, आता नीट ऐक. काहीही झालं तरी काव्या आणि मी सेपरेट होणार नाही आणि आपण दोघं कधीच एक होणार नाही. आता हे ऐकून रम्या खूप रागाने पार्थकडे पाहू लागते. पार्थ रम्याला म्हणतो, एक गोष्ट ही कायम लक्षात ठेवायची की ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, विजय देशमुखांच्या घरी आलेला असतो. तर आता विजय येतात चिडतो आणि म्हणू लागतो, एवढ्या चांगल्या घरातला मुलगा तू, एवढ्या चांगल्या आईवडिलांचा मुलगा तू आणि असल्या चीप गोष्टी करतोस तू, असं म्हणत आता विजय पार्थला बोलू लागतो. आता मात्र पार्थ चिडतो, कारण आईवडिलांबद्दल पार्थ काही ऐकून घेऊ शकत नाही आणि म्हणूनच तो म्हणतो की माझ्या आईवडिलांवर जायचं नाही. तर विजय म्हणतो, मग तू सुद्धा रम्याच्या नावाने वाटेल ते खपवायचं नाही, कळलं? तर आता पार्थ म्हणतो, तुझ्या बायकोबद्दल तुला इतकं वाटतंय ना, मग जा तुझ्या बायकोला घरी घेऊन आणि कर तिचे लाड. तर विजय म्हणतो, नेणारच आहे, परंतु तोपर्यंत तिला अशा प्रकारे टॉर्चर केलं ना तर जगणं हराम करेन तुझं. आता मात्र पार्थ चिडतो आणि विजयची कॉलर पकडतो. तर विजय सुद्धा पार्थची कॉलर पकडतो. आता मानिनीताई त्या दोघांनाही बाजूला करतात आणि विजयला म्हणतात, काय चाललंय तुमचं? तर त्यानंतर आता पार्थ वसुआत्यांना म्हणतो, वसुआत्या, यापुढे हा माणूस या घरात यायला नको आहे मला. आता मात्र वसुआत्या रागानेच पार्थकडे पाहतात. तर आता पार्थ विजय आणि रम्याला कशा प्रकारे धडा शिकवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.